माईक आज जे गोष्ट मला अनिल भाऊ फॅनची बटन सचिन भाऊ असो किंवा महेंद्र भाऊ असो सरपंच यांनी जो आपल्यापणाने माझ्या पाठीवरती हात ठेवला आहे आणि त्या पाठीच्या दृष्टिकोनाने जरी माझं गाव गोंदूर असलं धुळे जिल्ह्याचं असतं पण हे गाव म्हणजे मला प्रेम दिलंय त्या निमित्ताने जसं कर्मभूमी असते जन्मभूमी असते ती जन्मभूमी आहे ही कर्मभूमी आहे. इथेही माझं कर्तव्य आहे की माझ्या गावासाठी आणि माझ्या एरियासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. या अनुषंगाने मी सिद्धार्थ प्रावीण्य जे माझे दोन मुलं आहेत त्यांच्या उद्देशाने की एक ज्ञान केंद्र पाहिजे. आजची जी जनरेशन आहे ती मोबाईलच्या आधीन झाली आहे आणि मोबाईलमुळे काय झालं की वाचन प्रणाली कमी झाली आहे आणि वाचन प्रणाली जर वाढवायची असेल आपल्याला किंवा मुलांना चांगलं मार्गदर्शन द्यायचं असेल तर घरून सुरुवात करावं लागेल. जर माझ्याच पोरांना जर पुस्तक माहीत नसेल तर मी लोकांच्या मुलांना पुस्तक दाखवू शकत नाही. म्हणून घरात जर ते आता नाही वाचणार आता त्यांना त्याची किंमत नाही पण जेव्हा ते मोठे होतील हे पुस्तक पडलंय पप्पा हे कोणाचं आहे शिवाजी महाराजांचं असो की बाबासाहेबांचं असो की महात्मा फुलेंचं असो किंवा इतर कुठल्याही सामाजिक संघटनेचं असो जर ते पुस्तकातलं एक पान जरी त्यांनी वाचलं तर पुढचं पुस्तक वाचायला गेलं. जर ते पुस्तकातला पुढचा जो इतिहास आहे आतापर्यंत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यावर जो पसरणारा इतिहास आहे तो तत्त चुकीचा असतो आणि त्याच्याने जाती जातीमध्ये दंगली घडण्याचे प्रमाण होतात आणि त्याच्याने वाईट मार्ग होतो एकमेकांचा देश निर्माण होतो. तो देश जर घालायचा असेल तर तुम्हाला फक्त पुस्तक आणि पुस्तकच वाचू शकतो. तर बाबासाहेबांनी जे पुस्तकांवरती अभ्यास करून एवढ्या 33 डिग्र्या घेतल्या विदेशात शिक्षण घेतलं आणि ते ज्ञानाचं प्रतीक म्हणून आज आपल्याला देशाला संविधान दिलं आहे. ते संविधान असं आहे की त्याच्यात एका बांधणीत आहे आपण तिथं जात धर्म पंथ कुठलाच प्रकारचा देश नाही किंवा आपण त्याचा तिरस्कार करू शकत नाही. एकाला एका मुठीत बांधून ठेवलं आहे. पण वेगवेगळ्या परिस्थितीत काय होत आहे की महाराजांना मराठ्यांना वाटून दिलं आहे महात्मा फुलेंना माड्यांना वाटून दिलंय बाबासाहेबांना या महाराजांना वाटून दिलंय म्हणजे हे काय झालंय जातीय प्रणाली तयार झाली पण महापुरुषांनी एका व्यक्तीसाठी काम केलं नाही. तर हे सर्व महापुरुषांचे जर विचार आपण आपल्या जनरेशनला दिले तर एक समाज एक राज्य एक देश हे घडवलं आणि एक राज्य एक देश जर घडवायचं असेल तर आपल्याला असे अभ्यासिका असे केंद्र आपल्याला चालवावं लागतील आणि शाळा कॉलेजमध्ये याचा प्रसार झाला पाहिजे. ग्रामपंचायत सहकार्य करतेच पण लोकांपर्यंत आपण तर सर्व गोष्टी हातात देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सुरुवात माझ्या घरातनं केली तर माझ्या घरातलं गावात जाईल गावातलं पुढच्या जिल्ह्यात जाईल जिल्ह्याचं राज्यात जाईल राज्यातलं मग देशात जाईल आणि ते देशात गेल्यानंतर बदल हा ऑटोमॅटिक घडतो. म्हणून बदल घडवायचा तर पहिले स्वतःपासून घडवायचा आणि मग दुसऱ्याला द्यायचा. म्हणून माझ्या पोरांच्या नावाने मी एक ग्रंथालय ओपन केलंय. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण इथं आला उपस्थित राहिले आणि अशीच सहकार्य साथ मला तुमची याच्याही पुढे लागणार हे मी अपेक्षा करतो आणि सांगतो. केक कापू